भाई जे नार्सिसिस्ट असतात ना ते कधीच कोणाच्या प्रेमात नाही पडू शकत. ते फक्त ओव्हर अटॅच होतात. जर का हे तुम्ही ऐकलं ना व्यवस्थित तर तुमच्या लाईफमधले ना काही वर्ष वेस्ट होण्यापासून वाचतील. सो गाईज हे जे नार्सिसिस्ट लोक असतात ना हे तुमच्याशी कधीच प्रेम नाही करू शकत. तुमच्याशी का इवन कोणाशीच प्रेम नाही करू शकत. हे आहेत ना स्वतःच्या सख्या आईशी प्रेम नाही करू शकत. हे स्वतःच्या मुलांशी प्रेम नाही करू शकत. हे फक्त आणि फक्त ना स्वतःशीच प्रेम करतात. सो गाईज जे नार्सिसिस्ट लोक असतात ना त्यांचे मी तुम्हाला आहे ना काही सिम्टम सांगते. आय मीन सिम्टम नाही, ते त्यांचे जे आवडते छंद असतात ना ते मी तुम्हाला सांगते. सो गाईज अशा लोक आहेत ना त्यांना त्यांची तारीफ केलेली आवडते. भले मग ते किती पण मूर्ख असू देत, गाढव असू देत, जाहील असू देत, गवार असू देत, पण त्यांचं म्हणणं आहे की तू माझी तारीफ कर, दॅट्स इट. सो गाईज दुसरा छंद आहे यांचा, तू फक्त मला चांगलं ट्रीट कर, बाकी तुझा मूड कसा पण असू देत, तू कुठल्या पण परिस्थितीत असू देत, तू फक्त मला चांगलं ट्रीट कर, तू फक्त मला चांगलंच वागव. सो गाईज तिसरा छंद, हे लोक स्वतःची चुकी कधीच एक्सेप्ट करणार नाही आणि जर केली ना तर ना उलटा ते लोक आपल्यावर ब्लेम टाकणार की हां हे सगळं तुझ्यामुळेच झालं. दुसऱ्यांची एनर्जी किती चुसता येईल, दुसऱ्यांचं रक्त किती चुसता येतील, डायनसारखे ना रक्त चुसतात, दुसऱ्यांना एवढं मेन्युप्लेट करतात, दुसऱ्यांना एवढं त्यांची एनर्जी एवढी खेचून घेतात ना की समोरच्या माणसाचा आत्मविश्वास पूर्ण डगमगायला लागतो. हे त्यांचे आवडते छंद आहेत. हे लोक आहे ना सगळं आपल्यावरती यूज करतात. काम दाम दंड भेद हे सगळं यूज करून आहे ना हे पूर्णपणे ना स्वतःच्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला. आणि एवढं मेन्युप्लेट करतात, एवढं मेन्युप्लेट करतात ना की तुम्ही आहे ना त्यांचीच सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात, तुम्ही त्यांच्याच प्रमाणे वागायला लागतात. आणि ते बोलले उठ तर तुम्ही उठतात, ते बोलले बस तर तुम्ही बसतात. तुम्ही त्यांना जसं पाहिजे ना तसं तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. ते लोक ना तुम्हाला एवढं यूज करताना मेंटली, फिजिकली आणि इमोशनली ना तुम्हाला पूर्णपणे ना ते लोक तुम्हाला खाली करून टाकतात. पूर्ण तुम्ही खाली होऊन जाता. तुमचा आत्मविश्वास आहे ना पूर्णपणे ना नाहीसा होऊन जातो. तुम्हाला स्वतःला समजत नाही की तुम्ही काय होते आणि काय झाले. सो गाईज असे लोक आहेत ना लवकर तुमच्या आयुष्यातून जात नाहीत. हे लोक तेव्हाच जातात जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीच उपयोगाचे राहत नाही ना, त्या टायमाला हे तुमच्या लाईफमधून बाहेर निघतात. सो गाईज असे लोक आहेत ना आयुष्यातून आपल्या तेव्हाच जातात जेव्हा आहे ना त्यांना माहिती पडतं की हा व्यक्ती काय माझ्या आता उपयोगाचा नाही आहे. त्यावेळेस ना हे लोक पूर्णपणे तुम्हाला खाली करून जातात. म्हणजे पूर्ण तुमची एनर्जी लॉस करून जातात, पूर्ण तुमचं इमोशन लॉस करून जातात, पूर्ण तुमचा कॉन्फिडन्स लेवल लॉस करून जातात. त्या टायमाला आपण पूर्ण खाली होतो तेव्हा हे लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. सो गाईज तसं पण आपल्याला माहिती हे नार्सिसिस्ट लोक आहेत ना ते कधी ना कधी आपल्याला सोडणारच आहेत. तर का नाही आपण त्यांना अद्दल घडून सोडवायचं. उदाहरणार्थ ते जसे आपल्याला मेन्युप्लेट करतात तसं आपण पण त्यांना मेन्युप्लेट करायचं. ते जसं आपल्या डोक्याची वाट लावतात तसं आपण पण त्यांच्या डोक्याची वाट लावायची. जसं ते लोक आपलं डायन्स बनून खून चुसतात तसं आपण पण त्यांचं खून चुसायचं, जळवायचं, त्यांना जळून जळून त्यांना राख करायचं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांना पागल करून सोडायचं, खूप पागल करून सोडायचं. एवढं त्यांना वेड्यात काढायचं, एवढं वेड्यात काढायचं ना ते पागल झाले पाहिजे अर्धे, की बाबा ही कुठून मला अर्धी पागल भेटली. सो गाईज असा रिव्हेंज तुम्ही घेऊ शकतात आणि अशी अद्दल घडू शकता. समोरच्या माणसाला असं सोडायचं नाही आहे, त्याला रिव्हेंज घेऊनच सोडायचं. कारण आपल्याला मग नंतर काय गिल्ट नाही वाटली पाहिजे की बाबा त्या व्यक्तीने माझ्यासोबत एवढं चुकीचं केलं आणि मी त्याच्यासोबत काहीच नाही करू शकले. अभिमान तर आहे ना, हा बाबा मी काहीतरी केलं. सो गाईज असे लोक जर तुमच्या आयुष्यातून गेले असतील तर कॉंग्रॅच्युलेशन, उलटा तुमच्यासाठी चांगलं आहे. टेन्शन घेण्याची काय गोष्ट नाही आहे. थोडा दिवस टेन्शन राहील, दॅट्स इट. त्याच्यानंतर तुम्हाला काही वाटणार नाही आहे. उलटा तुमची एनर्जी वाचेल, तुमचं रक्तही वाचेल. कारण असे नालायक लोक असले ना तर आपलं रक्त जळतच राहतं. सो तुम्ही आजारी नाही पडणार. म्हणजे तुमचं रक्त जर जळलंच नाही तर तुम्ही आजारी कसे काय पडणार. आणि तिसरं गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावरती काम करू शकता. सो गाईज अशा लोकांपासून जर तुम्ही का बाहेर पडले असेल तर पुन्हा जर कधी तुम्हाला असं चान्स भेटला तर अशा लोकांमध्ये कधीच इन्वॉल्व होऊ नका. अशा लोकांना परत आपल्या लाईफमध्ये चान्स देऊ नका. एकदा काय कचऱ्याच्या डब्यात टाकला तर परत कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालायचा नसतो. हात खूप बेकार प्रकारे घाण होतो. सो अशी जो कचरा आहे तो कचऱ्याच्या डब्यातून डायरेक्ट घरातून
कचऱ्याच्या पेटीतच जाऊ देत, परत त्याला एंट्री देऊ नका. हां, आणि जर का तुम्ही परत त्या लोकांमध्ये फसलात तर परत तुम्ही त्याच सायकलमध्ये फसाल, परत तुम्ही झिरोवरच जाऊन थांबाल. तर जो तुम्हाला सहनशक्ती असेल तर तुम्ही करू शकता. सो आपली जी लाईफ आहे ना ती एकदाच भेटते, तर आहे ना अशा लोकांच्या मागे वेस्ट नका करू. स्वतःचा मेन आहे ना आत्मविश्वास असतो, तो कधीच गमवू नका दुसऱ्या व्यक्तीसाठी. जो व्यक्ती तुम्हाला खरोखर प्रेम करतो ना तो तुम्हाला म्हणजे आझादी देतो आपल्याला, आणि तो आपल्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, ना की आपल्याला खाली करण्याचा प्रयत्न करतो. तो उलटा आपल्यासाठी एफर्ट्स टाकतो. आपल्याला त्याच्यासाठी एफर्ट्स टाकायची गरज नसते. पण असं नाही आहे की आपण पण नाही टाकायचं, आपण पण समोरच्यासाठी एफर्ट्स टाकायचे जर तो त्या लायकीचा असेल तर. पण हे जे असे असतात ना नार्सिसिस्ट, त्यांच्यासाठी नाही टाकायचे एफर्ट्स. त्यांच्यापासून जेवढ्यात लवकर जे तुम्हाला मी सिम्पटम सांगितलेत ते सिम्पटम जर त्यांच्यामध्ये आढळले आहेत ना तर तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापासून लांब होऊन जावा, नाहीतर तुम्ही पूर्णपणे खाली होऊन जाणार. सिम्पटम तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत की अशा लोकांचे काय सिम्पटम आहेत. उदाहरणार्थ स्वतःला स्मार्ट समजणं, बली नाही आहेत, आणि दुसरं गोष्ट स्वतःची चुकी असतानासुद्धा नाही आहे असं दाखवणं, हे त्यांचे सिम्पटम आहेत. आणि स्वतःलाच इम्पॉर्टंट देणं, दुसऱ्याच्या फिलिंगची कदर न करणं, हे सगळे त्यांचे सिम्पटम आहेत. हे सिम्पटम जर का तुम्हाला आढळले तर अशा व्यक्तीला लवकरात लवकर सोडून द्या. अशा व्यक्तीपासून लवकरात लवकर लांब व्हा, नाहीतर मग स्वतः पूर्णपणे खाली होऊन जाणार. दॅट्स इट. अजून काय नाही भेटणार तुम्हाला, कारण अशी व्यक्ती तर आहे ना लाईफ टाईम तर राहत नाही. जोपर्यंत तिचा उपयोग आहे, जोपर्यंत आपल्यापासून तिचा उपयोग आहे ना तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्यासोबत राहणार आहे. अदरवाईज ज्या दिवशी तुमचा उपयोग संपला त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे संपून जाल. सो गाईज, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकवरती बोलताना. जर का हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल, हा टॉपिक जर तुमच्या लाईफच्या रिलेटेड असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय, गुड नाईट.